नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मस्त अशी अगदी मऊ लुसलुशीत आणि भरपूर पुरण घालून भरलेली अशी पुरणपोळी, जी लाटताना अजिबात फाटणार नाही आणि अगदी कोणीही सहज सोप्या पद्धतीने करू शकेल अशी मस्त गुबगुबीत पुरीसारखी टम्म फुगणारी अशी पुरणपोळी. तर ह्या पोळीसाठी पुरण बनवताना ते अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते आपण आज पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे मी घेतलेली आहे अर्धा किलो हरभरा डाळ म्हणजेच चणा डाळ. ती मी 1.5 ते 2 तास भिजवून घेतली आहे आणि ही पहा छान अशी डाळ भिजलेली आहे. आता डाळ स्वच्छ धुवून एका कुकरच्या डब्यामध्ये मी ती काढून घेतली आहे. त्यामध्ये 3 वाट्या इतकं पाणी घातलेलं आहे. डाळ जेवढी बुडेल त्याच्यावरती 1 इंच येईल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आता मी ही कुकरला लावून घेणार आहे. त्याआधी ह्यामध्ये मी घातलेली आहे थोडीशी हळद. हळदीने पुरणाला छान असा रंग येतो आणि 1 टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे. तेल घातल्याने डाळ आपली मस्त अशी शिजते. आता मी ही कुकरला डाळ लावलेली आहे. कुकरला 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला द्यायच्या आहेत. तर कुकरला मी 3 शिट्ट्या देऊन घेतल्या आणि त्यानंतर कुकर आपला थंड होतोय तोपर्यंत आपल्याला पुरणपोळीसाठी लागणारी कणिक मळून घ्यायची आहे. त्यासाठी एका मोठ्या ताटात मी पाणी घेतलं, थोडंसं मीठ टाकलं आणि रंगाकरता थोडीशी हळद घातलेली आहे आणि 1 टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे. आता ही पुरणपोळी करण्यासाठी मी पूर्णपणे गव्हाचं पीठच वापरणार आहे. इथे मी मैदा अजिबात वापरलेला नाही आहे. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही अर्ध गव्हाचं पीठ किंवा अर्धा मैदा असं सुद्धा वापरू शकता किंवा पूर्ण मैदासुद्धा तुम्ही वापरू शकता. मी इथे हे पूर्णपणे गव्हाचं पीठच वापरलेलं आहे. आता ही कणिक मळताना थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला छान अशी मऊसूत कणिक मळून घ्यायची आहे. पाणी एका वेळेस जास्त घालायचं नाही. थोडं थोडं घालून आपल्याला छान अशी ही अगदी मऊ अशी कणिक ही मळून घ्यायची आहे. पुरणपोळी करताना एक लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही ही कणिक जितकी जास्त मळून घ्याल तितकी पोळी मऊ लुसलुशीत होणार आहे. हे पहा छान असं मी तेल आणि पाणी घेऊन अगदी खूप मस्त अशी कणिक मळून घेतलेली आहे. थोडं पाणी आणि थोडंसं तेल घेऊन छान आपल्याला मळून घ्यायची आहे. इतपत आपली कणिक अशी सैलसर असायला हवी. तुम्ही पाहू शकता छान अशी मऊ अशी आपली कणिक मळून झालेली आहे. आता आपण हिला 1 तासासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायची आहे. तोपर्यंत ही छान अशी मुरेल. कणिक आपण भिजवून ठेवली आहे तोपर्यंत आपण आता पुरण करायला घेऊयात. तर कुकर थंड झाल्यानंतर मी कुकरचा डब्बा काढून घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकता डाळ कशी मस्त अशी शिजलेली आहे. तर एका चाळणीमधून मी ही डाळ सगळी अशी गाळून घेणार आहे. चाळणीवर अशी ही डाळ ओतलेली आहे आणि सगळं पाणी त्यातलं गाळून घेतलेलं आहे. डाळीमध्ये अजिबात पाणी राहता कामा नये त्यासाठी खाली एक भांडं ठेवलं आहे, वरती चाळण ठेवली आणि त्यामध्ये ही डाळ ओतून घेतलेली आहे. डाळ तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी शिजलेली आहे. हे पाणी आपल्याला कटाची आमटी करण्याकरता वापरायचं आहे. हे पहा इतकं याचं पाणी हे आलेलं आहे ते आपण आमटी करता वापरायचं आहे. आता आपण पुरण करूयात. त्यासाठी इथे मी जाड कढई ठेवलेली आहे. तुम्ही पातेलंसुद्धा ठेवू शकता. त्यामध्ये ही सगळी डाळ घालायची आणि नंतर त्यामध्ये इथे मी अर्धा किलो गूळ वापरलेला आहे. गूळ असा बारीक चिरून घ्यायचा. अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलो गूळ मी वापरलेला आहे. तुम्हाला गोडाचं प्रमाण कमी जास्त हवं असेल तर त्यानुसार तुम्ही गूळ घालायचा आहे. गूळ छान असा डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर मी इथे अगदी 2 टेबलस्पून इतकी साखर घातली आहे. थोडीशी साखरसुद्धा पुरणपोळी करताना अगदी 1 चमचा किंवा 2 चमचे इतकी घालायची. त्यामुळे ना चव अशी सुंदर येते. तर आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा अशा तऱ्हेने मस्त असं गूळ आणि डाळ थोडीशी टाकलेली साखर असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं चवीपुरतं मी इथे मीठ घातलेलं आहे. कुठल्याही गोडाच्या पदार्थाला थोडंसं मीठ घातलं ना की त्याची चव अशी मस्त येते.
10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। हे पहा 10 मिनिटं झाली आहेत आणि गूळ छान असा वितळलेला आहे। आता आपल्याला हे गूळ आहे ना तो सगळा असा आटवून घ्यायचा आहे। पुढच्या 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी गूळ जो वितळलेला होता तो आता असा आटलेला आहे। हे पहा आपल्याला एकूण 25 ते 30 मिनिटं लागणार आहे सगळं पुरण व्यवस्थित व्हायला, त्यामुळे घाई करायची नाही आणि गॅस अजिबात मोठा करायचा नाही। हे सगळं आपल्याला स्लो ते मीडियम गॅसवरच करायचं आहे। पुढच्या 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी डाळ ही आपली शिजलेली आहे आणि गूळ जो वितळलेला तो बऱ्यापैकी छान असा सुकलेला आहे। आता अजून 5 मिनिटं मी गॅस चालूच ठेवलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असं पुरण आपलं आता ऑलमोस्ट तयार झालेलं आहे। सगळं पाणी असं त्यातलं आटलेलं आहे आणि अगदी असं सुक्कं झालेलं आहे। छान असं हलवून घेतल्यानंतर पुरण व्यवस्थित झालंय की नाही पाहण्यासाठी चमचा असा उभा करायचा। चमचा कलंडत नाहीये म्हणजे आपलं पुरण अगदी योग्य झालेलं आहे। आता ह्यामध्ये घालायची आहे वेलची जायफळची पूड आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा पुरण किती आपलं मस्त झालेलं आहे। छान असं डाळ शिजली म्हणजे आपलं पुरण असं छान होतं, त्याच्यामुळे डाळ छान अशी शिजवून घेणं हे महत्त्वाचं आहे। हे पहा मस्त असं पुरण आपलं तयार झालेलं आहे। आता थोडे 15-20 मिनिटं थंड झाल्यानंतर मी काय करणार आहे हे थोडंसं पुरण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन अगदी पल्स मोडवर ना थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। अगदी जास्त फिरवायचं नाही। आपलं ऑलमोस्ट पुरण हे 80% तयार झालेलं आहे, पण छान असं एकजीव होण्यासाठी हे असं आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे। हे पहा मिक्सरला पल्स मोडवरच 2 ते 3 वेळा फिरवलं की मस्त असं पुरण आपलं तयार होतं। असंच मी सगळं पुरण हे वाटून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता किती मऊसूत असं छान आपलं पुरण तयार झालेलं आहे। असं आपलं पुरण व्हायला पाहिजे। अगदी सोपी पद्धत आहे, पुरण करताना जरासुद्धा घाई करायची नाही। आता आपलं पुरण झालेलं आहे तोपर्यंत इथे आपली कणिकसुद्धा छान अशी तिंबून तयार झालेली आहे। तर थोडासा मी तेलाचा हात घेतला आणि छान अशी कणिक एकसारखी करून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली पुरणपोळीसाठी लागणारी कणिक भिजवून तयार झालेली आहे। थोडंसं तेलाचा हात घेऊन छान असं एकसारखं करून घ्यायचं। आता आपण काय करूया पुरणपोळी लाटायला घेऊया। त्यासाठी थोडासा तेलाचा हात घेतला आहे आणि एक गोळा घेतलेला आहे मी। रोजची आपण पोळी करतो त्याहीपेक्षा थोडासा लहान घ्यायचा आणि इथे मी पुरणपोळी लाटताना ही तांदळाची पिठी घेतलेली आहे। तांदळाच्या पिठीमुळे काय होतं माहिती आहे, अजिबात पोळपाटाला चिकटत नाही आणि छान अशी सरसर लाटता येते। आता आपण उंडा कसा करायचा, तर प्रत्येकालाच कणकेची वाटी करून उंडा करता येत नाही, तर त्यासाठी मी काय केलं एक गोळा घेतला आणि पोळपाटावर असं थोडासा लाटून घ्यायचा आणि त्यानंतर पुरणाचा असा गोळा घेऊन त्यामध्ये असा ठेवायचा आणि अगदी छान असा त्याच्या कडा बंद करून घ्यायच्यात। हे असं पुरण कोणालाही सहज भरता येईल। सगळ्यांनाच कणकेची वाटी करून त्यामध्ये पुरण भरता येत नाही, त्यामुळे ही अशी सोपी आयडिया आहे। हे पहा छान असा आपला पुरण भरून उंडा तयार झालेला आहे। आता आपण याची पोळी लाटून घेऊयात। त्याआधी काय करायचं, उंडा तयार झाला की तो पोळपाटावर ठेवून सगळ्या बाजूने छान असा हाताने दाबून घ्यायचा, थोडा हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे काय होतं ना पुरण अगदी कडेपर्यंत पसरतं। थोडंसं तांदळाची पिठी पोळपाटावर घ्यायची आणि अगदी हलक्या हाताने पोळी मस्त अशी सरसर लाटून होते। तुम्ही पाहू शकता अजिबात पोळपाटाला चिकटत नाही आणि आपली कणिक छान अशी मळल्यामुळे पोळी लाटताना अजिबात फाटणार नाही। मस्त अशी आपली पोळी लाटून झाली आहे। पुरण तुम्ही पाहू शकता अगदी कडेपर्यंत भरलं गेलेलं आहे। आता आपण ही भाजून घेऊया। तर तवा तापला की गॅस मीडियम आचेवरच ठेवायचा आहे
स्लो करायचा नाही. थोडंसं तेल घालून घेतलं आहे तव्यावर मी आणि त्यावर आता ही पोळी घातलेली आहे. थोडी 1 मिनिटानंतर हलके असे बुडबुडे आले की आपल्याला ती उलटून घ्यायची आहे. लगेचच उलटायची नाही. हे पहा, पोळी इथे मी उलटून घेतलेली आहे. छान अशी सगळीकडून भाजून घ्यायची आहे. गॅस मोठा किंवा मीडियमच ठेवायचा आहे. तुम्हाला पाहिजे तशी पोळी तुम्ही भाजून घेऊ शकता. अगदी हलक्या रंगावर भाजायची असेल तर तशीही भाजू शकता. मी इथे छान ही अशी खरपूस भाजून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता. छान असं याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल नसेल लावायचं तर तूपसुद्धा तुम्ही लावू शकता. हे पहा, मस्त अशी आपली पोळी छान अशी भाजून झालेली आहे. दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे किंवा पोळी काढून घेतली खाली की त्यानंतर तूप लावलं तरीसुद्धा चालू शकेल. ही पहा, मस्त अशी आपली खरपूस पुरणपोळी भाजून झालेली आहे. रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे. तर आता मी ह्या अशाच सगळ्या पोळ्या करून घेणार आहे. अजून एक आपण पोळी पाहूयात. हे पहा, एक गोळा घेतला, त्यामध्ये असं पुरण भरलं, कडा त्याच्या बंद करायच्या, थोडंसं हलकं पोळपाटावर दाबून घ्यायचं सगळ्या बाजूने आणि थोडीशी तांदळाची पिठी पोळपाटावर पसरवून अगदी हलक्या हाताने छान अशी पोळी लाटून घ्यायची आणि मस्त तव्यावर अशी खरपूस तेल किंवा तूप लावून भाजून घ्यायची. कशी मस्त झाली आहे ना पुरणपोळी आपली. पुरणपोळी आणि कटाची आमटी किंवा दूध याबरोबर मस्त लागते. तर नक्की अशा पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने पुरणपोळी नक्की करून पहा आणि रेसिपी माझी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.